मंडळी नमस्कार. देशातील 12 भानगडी सोडून आज या बातमीकडे लक्ष केंद्रित करा मंडळी. बातमी अतिशय गंभीर आहे. तुम्हाला ठाऊक असेल, सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा काल 16वा दिवस संपला. देशासाठी झटणाऱ्या, पर्यावरणासाठी लढणाऱ्या आणि एक बघा काहीही अपराध नसून कित्येक महिने जेलमध्ये सडणाऱ्या वैज्ञानिकाने या तुमच्या आमच्या लेकरांच्या भविष्यासाठी मंडळी आपल्या प्राणाची अक्षरशः बाजी लावली आहे दिल्लीच्या जंतर मंतरवर. तुम्हाला ठाऊक असेल, परंतु हे अहंकारी सरकार अजूनही शांत आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा अजूनही राजीनामा झालेला नाही. मंडळी, आज हा व्हिडिओ मी माझ्या प्रसिद्धीसाठी नाही, मला व्ह्यूज मिळावे यासाठी नाही, पण मंडळी एका जाज्वल्य देशभक्तीत माझाही खारीचा वाटा असावा यासाठी एवढा हा माझा खटाटोप आहे. मंडळी, कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत आज हे विश्लेषण बघा, हा व्हिडिओ बघा मंडळी, सोडून जाऊ नका प्लीज. मंडळी लक्षात घ्या, नीट परीक्षेचा पेपर फुटतो आणि फक्त प्रश्नपत्रिका नाही तर लाखो स्वप्न फुटतात, पेचिराख होतात. एका विद्यार्थ्याला नापास झाल्यावर वाईट वाटतं, पण इथे तर परीक्षा होण्याआधीच प्रामाणिक विद्यार्थ्यांचा पराभव झाला असं तुम्हाला नाही का वाटत मंडळी? कल्पना करा, तुमचा मुलगा किंवा माझा मुलगा किंवा तुमची मुलगी किंवा माझी मुलगी रात्रभर डोळ्यात तेल घालून अभ्यास करते. आई वडील आपल्या रक्ताचं पाणी करून कर्ज काढून क्लास लावतात मुलांचे. वर्षभर मोबाईल बाजूला ठेवून फक्त पुस्तकांशी मुलांचं नातं घट्ट होतं आणि एका सकाळी दिवस निघाल्या बातमी पसरते, पेपर फुटला. त्या एका बातमीने काही विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवलं. कित्येक कळ्या मित्र हो उमलण्याआधीच अनंतात विलीन झाल्या. त्या आई वडिलांच्या डोळ्यातील अश्रू अजूनही थांबले नाहीत. ते वाट बघतायत आपल्या चिमुकल्यांची. आणि आज त्या विद्यार्थ्यांसाठी न्याय मागणारा एक माणूस स्वतःचा जीव धोक्यात घालून उपोषणाला बसलेला आहे. आज 16 दिवस संपलेले आहे मंडळी. प्रश्न एवढाच आहे, विद्यार्थ्यांचा जीव स्वस्त आहे का की अहंकार महाग आहे सरकारचा? मंडळी, जर हा गंभीर प्रश्न मला तुम्हाला सर्वांना पडला आहे, मान्य आहे, तर मग अजूनही आपण शांत का आहोत? आपल्या संवेदना मेल्या आहेत का? उद्या आपलं लेकरू या जगाचा निरोप घेण्याची आपण वाट बघतो आहोत का? हा माझा तुम्हाला आज सवाल आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मंडळी. आजचा हा व्हिडिओ कोणत्याही पक्षासाठी नाही, लक्षात घ्या, कोणत्याही राजकारणासाठी नाही, नेत्यांसाठी नाही. हा व्हिडिओ आहे त्या लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या भवितव्यासाठी, ज्यांनी वर्षानुवर्ष मेहनत केली, फक्त मेहनत केली आणि एका पेपर फुटीने त्यांचं भविष्य उद्ध्वस्त झालं, बेचिराख झालं आहे. या प्रकरणामुळे जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे मंडळी. विविध माध्यमांमध्ये आणि चर्चांमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनाही समोर आल्या. अशा प्रत्येक घटनेकडे अत्यंत संवेदनशीलतेने पाहण्याची गरज आहे. एका विद्यार्थ्याचा जीव गेला म्हणजे फक्त एक व्यक्ती जात नाही, एका कुटुंबाची स्वप्न संपतात, हे लक्षात घ्या. आणि याच पार्श्वभूमीवर दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन सुरू झालं, हे अख्ख्या भारताला ठाऊक आहे, देशाला माहीत आहे. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते तुम्हाला ठाऊक आहे, अभिजित दिपके आणि पर्यावरणवादी सोनम वांगचुक सहभागी झाले आहेत. आणखी काही तरुण नेते आहेत. सोनम वांगचुक ज्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात नवे प्रयोग केले, त्यांच्या कार्यावर 3 इडियट्स सारखा चित्रपट तयार झाला आणि देश विदेशात तो सिनेमा पाहिला गेला, प्रसिद्ध झाला. एवढंच नाही मंडळी, रमण मॅग्सेसे पुरस्काराने ज्यांचा गौरव झाला असा माणूस म्हणजे सोनम वांगचुक आज विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अन्नत्याग आंदोलन करतो आहे. हे दृश्यच आपल्या शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं करणार आहे मंडळी. काल अभिजित दिपके यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं मंडळी की उपोषणाला आता तब्बल 16 दिवस झालेले आहेत. सोनम वांगचुक यांचं तब्बल 8 किलो वजन कमी झालं आहे मंडळी. 8 किलो, नॉट अ जोक. वजन कमी होणं म्हणजे साधी सुधी गोष्ट नव्हे. जेव्हा शरीरात अन्न नसतं तेव्हा शरीरच शरीराला खाऊन शरीराची तात्पुरती भूक भागवत असतं. अर्थातच आतड्याचे अक्षरशः लचके तुटतात, लचके. जीव निघून गेल्यासारखं वाटतं, डोकं जड पडतं, आवाज फुटत नाही, पाय चालत नाही मंडळी. त्यांचं ब्लड प्रेशर खूप कमी झालं आहे मंडळी. शुगर लेवल देखील कमी झाले आहे असं सांगितलं अभिजित दिपकेंनी काल. शरीरातील स्नायूंवर परिणाम होऊ लागला आहे. ते व्यवस्थित उभे देखील राहू शकत नाही जमिनीवर, त्यांना तोल जातो, त्यांना पकडून उभं करावं लागतं. डोकं दुखतंय, चक्कर येते, शरीर साथ सोडत चाललं आहे. मात्र प्रश्न अजूनही तसाच्या तसाच उभा आहे मंडळी.
या असंवेदनशील सरकारकडून साधी विचारपूसही अजूनपर्यंत झालेली नाही. याला काय म्हणायचं? लोकशाही म्हणजे काय हो? फक्त 5 वर्षांनी मतदान करणं की नागरिकांचं ऐकून घेणं? महात्मा गांधींनी उपोषण केलं, ते स्वतःसाठी नव्हतं. अण्णा हजारे उपोषणावर बसले होते, ते बदनाम झाल्यानंतर भाग वेगळा आहे, पण तेही त्यांचं उपोषण स्वतःसाठी नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणासाठी संघर्ष केला, तो स्वतःसाठी नव्हता, स्वतःच्या कुटुंबासाठी नव्हता. जेव्हा एखादा माणूस स्वतःचं अन्न सोडतो, जेवण बंद करतो, तेव्हा तो सरकार विरुद्ध नव्हे तर समाजाच्या विवेकाला जाग करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आम्हाला आता झोपणं घरात ही शोभा देणार नाही, लक्षात घ्या. आज एक प्रश्न प्रत्येक पालकाने स्वतःला विचारलाच पाहिजे. मी किंवा तुम्ही कुणी जर आज माझ्या मुलाच्या परीक्षेचा पेपर फुटला असता तर मी शांत बसलो असतो का हो? जर माझ्या मुलाने 2-2 वर्ष अभ्यास करून शेवटी पेपर फुटीचा फटका सहन केला असता तर मी फक्त सोशल मीडियावर पोस्ट टाकून थांबलो असतो का हो? आज विषय फक्त नीट पेपर फुटीचा नाही, लक्षात घ्या. आज विषय विश्वासाचा आहे. जर विद्यार्थ्यांचा परीक्षेवरचा विश्वास हा तुटला तर देशाच्या भविष्यावरचा विश्वास तुटेल, हे लक्षात घ्या प्रामुख्याने. डॉक्टर, इंजिनियर, IAS, IPS, शास्त्रज्ञ वगैरे 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 हे सगळे याच शिक्षण व्यवस्थेतून बाहेर पडणार आहेत, हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे. जर सुरुवातीलाच अन्याय झाला तर देश पुढे कसा जाईल या राजकारण्यांना कळत नाही. यांना फक्त आपल्या पोटाची आणि आपल्या खिशाची भूक भागवायची आहे, हे लक्षात घ्या. ही दुःखाची गोष्ट आहे. राजकारणात एखाद्या नेत्याला ताप आला तर शेकडो नेते रुग्णालयात धाव घेतात, तापेच्या तापे पलटतात, मीडियाचे कॅमेरे डॉक्टरांच्या पुढे धावतात. पण लाखो विद्यार्थ्यांसाठी उपोषण करणाऱ्या व्यक्तीची साधी विचारपूस करण्यासाठी ही सरकारला वेळ नाही. याला निर्लज्जता म्हणावी की अमानुषता, काय म्हणायचं मंडळी? हा प्रश्न विचारणं चुकीचं आहे का मंडळी? शेवटी कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष तुम्हाला ठाऊक आहे, अभिजित दिपके, सौरभ दास आणि त्यांची टीम, 4-5 लोक आहेत. 20 जुलै रोजी जंतर मंतर ते संसद भवन असा शांततापूर्ण मोर्चा आयोजित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. अर्थातच जंतर मंतरवर विद्यार्थी आणखीही आहेत, पण तेवढी संख्या नाही पाहिजे तेवढी. या मार्चसाठी देशभरातील युवकांनी सहभागी व्हावं असं आवाहन या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अभिजित दिपकेंनी केलं आहे. सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या तब्येतीकडे बघून या तरुणांच्या डोळ्यात देखील अश्रू तरळत आहे मंडळी, कालपासून लक्षात घ्या. उपस्थितांचा अंदाज यावा म्हणून अभिजित दिपके यांनी 7011 बघा, पुन्हा नंबर सांगतो मी एकदा, 7011670115 हा क्रमांक त्यांनी दिला आहे. इच्छुकांनी मिस्ड कॉल देऊन आपला सहभाग किंवा समर्थन नोंदवावं अशी त्यांनी विनंती केली आहे मंडळी. हा फोन नंबर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. 7011670115 हा नंबर आहे मंडळी. आपल्या सर्वांना विनंती आहे, कृपया या नंबरवर एक मिस्ड कॉल द्या आणि या 20 जुलैच्या मार्चमध्ये सहभागी होऊन आपल्या देशभक्तीत आपला खारीचा वाटा ठेवा, ही नम्र विनंती आहे मंडळी. कुणाचा जीव जाऊ शकतो, त्यापूर्वी तुम्हाला पोहोचणं गरजेचं आहे. मित्रांनो, कोणत्याही आंदोलनाशी प्रत्येक जण सहमत असेलच असं नाही, मान्य आहे. लोकशाहीत मतभेद असतात, विचार वेगवेगळे भिन्न असतात, पण एक गोष्ट मात्र नाकारता येत नाही मंडळी, विद्यार्थ्यांचं भविष्य कोणत्याही राजकारण्यांपेक्षा मोठं आहे, लक्षात घ्या. आज जर आपण शांत बसलो तर उद्या आपल्या घरातला मुलगाही किंवा मुलगीही अशाच अन्यायाची शिकार होऊ शकते. ही आग तुमच्या घरापर्यंत, तुमच्या उंबरठ्यावर पोहोचू शकते. त्याआधी सावध होणं गरजेचं आहे. सरकार निर्लज्ज आहे, लक्षात घ्या. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक आईवडिलांना, प्रत्येक विद्यार्थ्याला आणि प्रत्येक जागरूक नागरिकाला माझी एकच नम्र विनंती आहे मनापासून, पक्ष कोणताही असो, सरकार कोणतंही असो, खड्ड्यात गेलं ते सरकार, परीक्षा प्रामाणिक झाल्याच पाहिजेत, लक्षात घ्या. कारण देश मजबूत होतो तो मोठ्या भाषणांनी नाही, या निर्लज्जांच्या, तर प्रामाणिक विद्यार्थ्यांनी. आणि जेव्हा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची हत्या होते तेव्हा फक्त एका पिढीचं नाही तर संपूर्ण राष्ट्राचं, देशाचं नुकसान होतं, हे लक्षात घ्या. मी आशा करतो की विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, आंदोलन शांततेत पार पडेल आणि संबंधित सर्व पक्ष संवादातून मार्ग काढतील, अशी विनंती मी मोदी सरकारला यावेळी करतो मंडळी. विनंती करण्याशिवाय पर्याय नाही. अतिशय अहंकारी सरकार आहे. जे उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक आहे, पर्यावरणासाठी अनेक वर्ष ते झटतायत त्या लेह लद्दाखला, त्यांच्यावरती सिनेमा झाला 3 इडियट्स, ज्या सिनेमानी बॉक्स ऑफिस गाजवले, देशात नाही विदेशातही तो चित्रपट गाजला. तुम्ही आम्ही 3-3, 4-4दा, 5-5दा, 10-10 वेळा हा सिनेमा पाहिला आहे. पण सोनम वांगचुकच्या भेटीला सिने इंडस्ट्रीमधील
अजूनपर्यंत फक्त त्या प्रकाश राजशिवाय कोणी गेलेलं नाही मंडळी, लक्षात घ्या. एक वैज्ञानिक, एक सायंटिस्ट, रोमन मॅग्सेसे पुरस्कार ज्यांनी मिळवला आणि काहीही अपराध नव्हता त्यांचा, त्यांना जेलमध्ये टाकलं होतं, तुम्हाला माहिती आहे मोदी सरकारने. आणि अंगावर जेव्हा गोष्ट आली तेव्हा 4-6 महिन्यात त्यांना जेलमधून बाहेरही केलं. पण या अहंकारी सरकारला काय म्हणायचं मंडळी? असं सरकार अजून मी तरी पाहिलं नाही. मी आता 54-55 वर्षाचा माणूस आहे. मी इंदिरा गांधीपासून सरकार पाहिली आहेत, पण असं सरकार मी पाहिलं नाही मंडळी. आणि यावेळी मी जे अंधभक्त नाईलाजाने झाले असतील त्यांनाही विनंती करतो, अंधभक्ती सोडा मंडळी. अहो, नीटचा पेपर काही फक्त भाजपच्या लेकरांनी किंवा काँग्रेसच्या लेकरांनी दिलेला नाही, सगळ्यांनी दिलेला आहे. आणि तिथे जंतर मंतरवर पोहोचणं गरजेचं आहे. 16 दिवस उपोषण करणं नॉट अ जोक. 2 दिवस उपाशी राहून दाखवा तुम्ही किंवा आम्ही. नाही राहू शकत मंडळी. आतडे खातात, ऑर्गन निकामी होतात. आंदोलनकर्ते अनेक नेते अजूनही हल्ली जिवंत आहेत, बच्चू कडूं सारखे. त्यांना विचारावं आंदोलन काय म्हणतात, कशाला म्हणतात. जरांगे पाटील आहेत, त्यांना विचारा उपोषण कशाला म्हणतात. हाडं निकृष्ट होतात, स्नायू निकामी होतात मंडळी, अनेक ऑर्गन फेल व्हायच्या मार्गावर असतात. 16 दिवस उपाशी राहणं नॉट अ जोक, लक्षात घ्या. एक माणूस आहे, एक जीव आहे. रोमन मॅग्सेसे पुरस्कार आणून आपल्या भारताचा सन्मान विश्वात वाढवणाऱ्या वैज्ञानिकाला आपल्याला मरण द्यायचं आहे का? या सरकारला तर द्यायचं असेल, त्यांना हे नकोच आहे. त्यांना आंदोलनं नको, त्यांना प्रश्न नको, त्यांना काहीच नको. त्यांना मस्ती, मौज आणि चैन हवी आहे मंडळी. कधीही त्यांना सत्ता मिळाली नव्हती, आज त्यांच्या पदरात सत्ता पडली आहे. आज ते माजल्यागत वागत आहे, लक्षात घ्या. पण त्यांचा अहंकार इथला या देशाचे तरुण, या देशाचे युवक खाली करतील. या देशाचं नाव भारत आहे, इंडिया आहे आणि हिंदुस्तान आहे, लक्षात घ्या. इथे अहंकार, इथे तानाशाही चालणार नाही. पण तरीही आपल्याला शेवटी विनंतीच करायची आहे मंडळी. 20 जुलै या रोजी जास्तीत जास्त संख्येनं तरुणांना प्रोत्साहित करा, विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करा मंडळी. आपण देवदर्शन करतो, हजारो रुपये फुकतो, आपण पिकनिकला जातो, फिरायला जातो, देशात जातो, विदेशात जातो, लाखो रुपये आपण उधळतो, साधी पार्टी करतो, आपल्या खिशातून 5,000 रुपये गुल होतात. दिल्लीला जायला जास्त पैसे लागत नाही, जायला पाहिजे. आणि मीही प्रयत्न करणार आहे मंडळी. नमस्कार.